तर वळूयात सांगलीकडे। सांगलीच्या कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे। कृष्णेची पातळी ही आता 42.5 फुटांवरती गेलेली आहे, म्हणजे 42.5 फुटांवरती पोहोचली आहे। इशारा पातळी ही 40 आहे, ती ओलांडण्यात आलेली आहे। सध्या कृष्णा नदीची धोकादायक पातळीकडे वाटचाल सुरू आहे। त्यामुळे सांगली शहरातील अनेक भागांमधनं पाणी हे गावागावामध्ये आणि आतल्या बाजूला शिरायला सुरुवात झालेली आहे। तर मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, मिरज मधला कृष्णा घाट, पुणे वस्ती गावभाग या जवळच्या परिसरामध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे। अधिक माहिती घेऊया शरद सातपुते यांच्याकडनं। शरद, एकीकडे आपण बघतोय की सांगली जिल्ह्यातल्या गावखेड्यांमध्ये तर कृष्णेचं पाणी शिरलेलं असणारच आहे, मात्र शहरातली काय स्थिती आहे? कारण शहरात सुद्धा अगदी नागरी वस्ती जी आहे ती जवळ आहे कृष्णेच्या। अगदी बरोबर आहे प्रज्ञा की सांगली शहरामध्ये जो पुराचा फटका आहे, सदृश्य पूर परिस्थिती झालेली आहे। ही धोक्याची पातळी जी आपण म्हणतो ती 40 आहे, ती आधीच इशारा पातळी 40 आहे, ती आधीच ओलांडलेली आहे। ज्यावेळी 40 ही पातळी ओलांडली जाते त्यावेळी सांगली शहरातल्या जे काका नगर असेल, सूर्यवंशी नगर असेल, कर्नाळ रस्ता असेल, असे अनेक जे सकल भाग आहेत ते नदीपात्राजवळ असणारे भाग जे आहेत ते ओढ्या नाल्याच्या संपर्कातून त्या नागरी वस्तीमध्ये पाणी शिरतं आणि शिरलेलं आहे। आणि पाणी हे शिरल्यामुळे जवळपास 150 कुटुंबाचं स्थलांतर करण्यात आलं। जवळ 600 ते 750 लोकांचं जे निवासा केंद्रात स्थलांतर करण्यात आलेलं आहे। या नदीपात्राबाहेर पडलेली आहे। आपण आता कृष्णाच्या आयुर्विनच्या नदीपात्राच्या बाहेर आहे। आपण इथली परिस्थिती बघू शकतो प्रज्ञा की ही जी परिस्थिती आहे कृष्णेच्या नदी पात्राबाहेरची आहे। जे कृष्णेच्या ज्या आसपासची जी सगळी जी मंदिरं आहेत, जी कृष्णाई मंदिर असेल, जिजाई मंदिर असेल, महादेव मंदिर असेल, हे सर्व मंदिरे हे पाण्याखाली गेल्याचे दिसून येत आहेत। आणि असंच जर पावसाचं प्रमाण राहिलं तर जी धोक्याची पातळी जी आहे 45 ती ओलांडू शकते आणि पूर सदृश परिस्थिती जी झालेली आहे ती पूर्ण पूरस्थितीत बदलू शकते। जिल्हा प्रशासनाकडून जे निवारा केंद्र करण्यात आले आहे, आपत्ती व्यवस्थापन एनडीआरएफची टीम दाखल आहे, महापालिका प्रशासनाकडून सुद्धा वेगवेगळी उपाययोजना करण्यात आलेली आहे प्रज्ञा। नक्कीच। तर सांगलीतली परिस्थिती आपण बघतोय कशा पद्धतीने पाणी पातळी वाढत चाललेली आहे। शरद, तुमच्याकडनं प्रत्येक अपडेट आम्ही घेत राहणारच आहोत। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।